आदमी पार्टीचा प्रमुख चेहरा अरविंद केजरीवाल यांचा विश्वासू कार्यकर्ता आणि राज्यसभेवर निवडून आलेले सर्वात तरुण खासदार राघव चड्डा पुन्हा एकदा चर्चेत आले। संसदेत गाजलेल्या कोणत्या नव्या मुद्द्यामुळे नाही तर त्यांच्याच पक्षाने केलेल्या कारवाईमुळे। आपने त्यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवून अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही धुरा सोपवली आहे। एवढंच नाही तर राघव चड्डा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ न देण्याचे आदेश सुद्धा त्यांच्या पक्षाने दिले। पक्षाच्या या भूमिकेवर चड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार राघव चड्डा यांच्यावर आपने केलेली कारवाई, त्यामागचं कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं आम आदमी पार्टीनं आपल्याच नेत्यांचा दाबलेला आवाज, आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। व्यवसायानं सीए असलेले 37 वर्षीय राघव चड्डा हे 2012 मधील आम आदमी पक्षाच्या सुरुवातीपासूनच पक्षाच्या सोबत आहेत। चड्डा केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते आपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष असून राज्यसभेतील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य सुद्धा आहेत। इंडिया आघाडीच्या समन्वयात त्यांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावलेली। दिल्लीची आमदारकी भूषवल्यानंतर पक्षानं त्यांना राज्यसभेवर संधी दिली, त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक ठरण्याचा मान त्यांना मिळाला। राघव चड्डा यांनी आजवर आम आदमी पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय, त्यामुळेच पक्षाचा अत्यंत प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र काल म्हणजेच 2 एप्रिल रोजी राज्यसभा सचिवालयाला आम आदमी पक्षाकडून औपचारिक पत्र पाठवण्यात आलं। या पत्रात राघव चड्डा यांना पक्षाच्या उपनेते पदावरून हटवून त्या जागी अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली। एवढंच नाही तर संसदेत बोलण्यासाठी चड्डा यांना वेळ देऊ नये असं आपने या पत्रात नमूद केलंय। एका प्रकारे केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलणारा, प्रश्न विचारणारा आवाज आता बंद करण्यात आलाय। आपल्याच पक्षातील नेत्यावर कारवाईची ही आपची पहिलीच वेळ नाहीये। पक्षातून या आधी काही नेत्यांवर कारवाई करण्यात आली होती, तर काहींची हकालपट्टी। आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांची 2015 मध्ये हकालपट्टी करण्यात आलेली। रवींद्र केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे कुमार विश्वास यांनी पक्ष सोडला, तर तत्वांशी तडजोड करावी लागतेय म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला सोडचिठ्ठी दिली होती। आपच्या मोठ्या नेत्यांनी पक्षात सुरू असलेल्या मतभेदांमुळे पक्षाची साथ या आधी सोडलेली आहे। मात्र आता आपल्यावर जेव्हा कारवाई झाली त्यानंतर राघव चड्डा शांत बसले नाहीत, त्यांनी आपली भूमिका समोर येऊन मांडली आहे। मुझे जब जब पार्लियामेंट में बोलने का मौका मिलता है, मैं जनता के मुद्दे उठाता हूँ और शायद ऐसे टॉपिक्स उठाता हूँ जिसे आम तौर पर संसद में नहीं उठाया जाता। लेकिन क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्डा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए। जी हाँ, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्डा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए। अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूँ देश के आम आदमी की बात करता हूँ। एयरपोर्ट पर मिल रहे महंगे खाने की बात रखी, जोमैटो ब्लिंकिट के डिलीवरी राइडर्स की प्रॉब्लम रखी, खाने में मिलावट का मुद्दा उठाया, टोल प्लाजा लूट से लेकर बैंक चार्जेस लूट की बात करी, यहाँ तक कि मिडिल क्लास पे टैक्स के बोझ से लेकर कंटेंट क्रिएटर्स पर स्ट्राइक क्यों करी जाती है, टेलीकॉम कंपनियां कैसे 12 महीने में 13 बार हमसे रिचार्ज कराती हैं, डेटा रोल ओवर नहीं देती हैं, रिचार्ज खत्म होने के बाद इनकमिंग रोक देती हैं, तमाम इश्यूज मैंने सदन में उठाए। और ये मुद्दे उठाने के बाद देश के आम आदमी का तो फायदा हुआ, लेकिन इससे आम आदमी पार्टी का क्या नुकसान हुआ? भला कोई मुझे बोलने से क्यों रोकना चाहेगा? कोई मेरी आवाज को क्यों बंद करना चाहेगा? और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है। जय हिंद। राघव चड्डा यांच्या या व्हिडिओमुळे विविध चर्चांना उधाण आलंय। राघव चड्डा यांनी गेल्या काही काळापासून संसदेत महत्त्वाचे प्रश्न मांडले होते। गिग कामगारांचा प्रश्न असो, विमानतळांवर मिळणारे महाग खाद्यपदार्थांचा मुद्दा असो किंवा विविध सेवांच्या नावाखाली बँकेकडून सामान्य ग्राहकांची होत असलेली लूट,
सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर आधारित अनेक प्रश्न राघव चड्डा यांनी प्रखरपणानं संसदेत मांडले. पण मध्यंतरी आपच्या संबंधित घडलेल्या अनेक घडामोडींवर त्यांनी मौन बाळगलं. यामुळेच की काय पक्षानं त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. 2025 साली दिल्ली निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर चड्डा यांनी स्वतःला आपल्या धोरणांपासून दूर ठेवलं होतं. पक्षाचे विषय मांडण्याऐवजी त्यांनी समाजातील इतर वर्गांच्या विषयांना प्राधान्य दिलं. फेब्रुवारीमध्ये दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयानं आपचे सर्व अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांना सर्व आरोपांमधून निर्दोष ठरवल्यानंतर राघव चड्डा यांनी सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. एवढंच नाही तर आपल्या पक्षातल्या सहकार्यांना मिळालेल्या दिलाशाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर कोणती पोस्ट सुद्धा केली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झालेली. गेल्या आठवड्यात आपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून चड्डा यांना वगळलं होतं. अशा वेळी पक्षाकडून हे पाऊल उचलण्यात आलंय. राघव चड्डांवर त्यांच्याच पक्षाची नाराजी आहे का? चड्डा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आपवर कोणतं दडपण येत आहे का, की राघव चड्डा आपमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत? अशा एक ना अनेक चर्चा सध्या रंगू लागल्यात.